चला फार एक आता डिफरन्शिएशन मध्ये आपल्याला लेवल सेकंडचे प्रॉब्लेम तुम्हाला मी काढ दिले होते. सेकंड लेवलचे प्रॉब्लेम मी तुम्हाला काढ दिले होते. आता सेकंड लेवलवरचेच हे प्रॉब्लेम्स आहेत, तर ते मी येतोय तुम्हाला इथं. पहिला प्रॉब्लेम आहे लेट y इक्वल टू किती रे sin 3x प्लस किती रे म्हणून cos 5x आहे. काय करा मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x आहे. y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे dy by dx होतो. ओके, याला काय करायचं तुम्हाला हे dy dx ऑफ किती रे हे sin 3x आहे प्लस dy dx ऑफ किती आहे इथं cos 5x आहे. cos किती आहे रे 5x आहे. पहा बरं पुढे काय होतं ते sin x चा डेरिव्हेटिव्ह काय होतं रे cos 3x झाला आणि परत काढायचं कोणाचं काढायचं 3x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे की नाही. डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं आपल्याला परत एकदा 3x चा काढायचा प्लस या cos चा डेरिव्हेटिव्ह काय होतं रे मायनस sin 5x होतो आणि परत डेरिव्हेटिव्ह काढायचा कोणाचा काढायचा आहे 5x चा काढायचा. पावर बघ कसं होतं ते तो काय हे cos 3x लिहिला. 3x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे 3 होतो. डेरिव्हेटिव्ह काढत असताना x चा पावर कमी होतो. 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 झाला आता हे मायनस इथे किती रे sin किती आहे 5x आहे आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे 5 होतो. किती होतो 5 होतो. अशा पद्धतीने इथं काय झालं हे 3 cos 3x आणि -5 किती रे sin 5x होतो. आणि अशा पद्धतीने काय झालं हे dy by dx इक्वल टू 3 cos 3x मायनस किती आहे 5 sin 5x झालं. हे झालं तर तुमचं कोणाचं पहिल्या प्रॉब्लेमचं. ओके, दुसरा प्रॉब्लेम घ्या स्टुडंट्स. दुसरा प्रॉब्लेम काय पहा काय हे लेट y इक्वल टू किती रूट ऑफ sin x प्लस e रेज टू किती आहे 2x आहे. आपल्याला काय करायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x आहे. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx होतो. इथे किती आहे रूट ह्याचा काय होतं रे डेरिव्हेटिव्ह ऑफ किती रे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ किती आहे sin x होतो प्लस तो काय हे डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे e रेज टू किती आहे पोरांनो इथं 2x आहे. अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ sin x काय होतं 1/2 रूट ऑफ sin x 1/2 रूट ऑफ sin x आणि परत काय केलं पाहिजे त्या रूटच्या मध्ये कोण आहे sin x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे प्लस इथं किती आहे e रेज टू 2x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू 2x आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढला पाहिजे आता ह्या 2x चा काढला पाहिजे. आणि अशा पद्धतीने इथं काय होतं बघा 1/2 किती आहे 2 रूट ऑफ किती रे sin x होतो आणि हे sin x चा डेरिव्हेटिव्ह किती होतं रे पोरांनो हे cos x होतो प्लस इथं किती आहे e रेज टू 2x आहे आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो इथं 2 होतो. अशा पद्धतीने आता हे cos वर घ्यायचं हे cos x अपॉन किती आहे 2 रूट ऑफ हे sin x होतो प्लस पहिले हे 2 लिहा 2 e रेज टू किती आहे 2x. अशा पद्धतीने आपण काय केलं स्टुडंट्स हे दुसरा प्रॉब्लेम सुद्धा आपण सॉल्व केलेला आहे. ओके, तशाच पद्धतीने आपल्याला काय करता येईल तिसराही प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. मी इथं सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. इथं बघा जागा आहे थोडीशी इथं. चला नंबर थर्ड प्रॉब्लेम काय आहे स्टुडंट्स लेट y इक्वल टू किती आहे a रेज टू 3x आहे प्लस इथं किती आहे tan 3x आहे. सेकंड लेवलचे प्रॉब्लेम चालू आपल्याकडे. काय करायचं केलं आता काय करायचं चला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करा. y चा डेरिव्हेटिव्ह किती रे dy by dx आहे. आता आपण काय करूया याला डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे
प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ किती आहे tan ऑफ 3x डेरिव्हेटिव्ह ऑफ tan ऑफ किती आहे 3x झालं. आता पुढे काय होतं dy by dx is equal to a raised to 3x काय होतं a raised to 3x होतं आणि इनटू किती आहे log a होतं आणि ह्या a च्या डोक्यावर कोण बसलेला आहे 3x बसलेला आहे तर 3x चा डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan ऑफ 3x sec ऑफ किती होतं 3x होतं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ किती आहे हे 3x आहे. अशा पद्धतीने इथं काय होतं dy by dx is equal to a raised to किती आहे 3x आहे इनटू किती बघतो log a आहे आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह किती होतं रे 3 होतं प्लस इथं किती आहे sec ऑफ 3x आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह किती होतं हे 3 होतं. ओके अशा पद्धतीने इथून सुद्धा 3 तुम्हाला कॉमन काढता येतो. काय राहतो आपल्याकडे a raised to 3x into log a plus sec किती 3x हे झालं तुमचं dy by dx. हे 3 प्रॉब्लेम तुमचे स्टुडंट सॉल्व झालेले आहेत. ओके आणखी आपण पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करूया. सर्वांना समजलं काय ओके खरडा y is equal to किती आहे y is equal to root of cos x plus log of sin x root of cos x plus log of sin x आहे. differentiating with respect to x आहे. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx आहे आणि इथं काय रे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ किती आहे cos x आहे प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ किती रे log ऑफ किती होते डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ किती होते sin x होतं. दिस इज इक्वल टू आता बघा रे इथं काय रे रूट ऑफ cos x काय होतं 1/2 रूट ऑफ cos x आणि काय करायचं हे आतमध्ये जो आहे cos त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे प्लस log ऑफ sin x 1/sin x आणि डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे कोणता काढला पाहिजे हे sin x चा काढला पाहिजे. ओके दिस इज इक्वल टू इथे किती झालं 1/2 रूट ऑफ किती आहे cos x आहे आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह किती होतं -sin x होतो प्लस इथे किती आहे 1/sin x आणि ह्या sin x चा डेरिव्हेटिव्ह काय होतं रे cos x होतो. अशा पद्धतीने काय करा हे -sin x अपॉन किती आहे 2 रूट ऑफ cos x आहे आणि प्लस cos भागिले sin म्हणजे cot x. अशा पद्धतीने हे तुमचा प्रॉब्लेम नंबर 4 सॉल्व झालेला आहे. चला आता पुढचा प्रॉब्लेम घ्या स्टुडंट्स. पुढचा प्रॉब्लेम कोणता बघा लेट y is equal to हे सोल्युशन आहे फिफ्थचं y is equal to किती आहे cot of 5x आहे प्लस sec of किती आहे 7x आहे. काय करा तुम्ही डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय रे x आहे y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो dy by dx होतो. इथं काय करा dy dx ऑफ काय करा रे cot 5x करा प्लस dy dx ऑफ किती रे sec 7x आहे. दिस इज इक्वल टू आता cot 5x चं काय होतं रे मायनस cosec स्क्वेअर 5x आणि त्या 5x चा परत काय काढला पाहिजे डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे प्लस sec x डेरिव्हेटिव्ह काय झाला sec of 7x into tan of 7x into derivative of 7x. ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे 7
x आता पुढे काय होतं बघा दिस इज इक्वल टू मायनस किती आहे पोरांनो cosec स्क्वेअर 5x आहे इनटू 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 आहे प्लस इथं किती आहे रे sec ऑफ 7x इनटू किती आहे रे tan ऑफ 7x 7x डेरिव्हेटिव्ह किती होतो 7 होतो अशा पद्धतीने -5 ते किती आहे cosec स्क्वेअर 5x होतो प्लस 7 पहिले लिहा 7 sec ऑफ 7x इनटू किती आहे रे tan ऑफ 7x व्हाट इज दिस दिस इज dy बाय dx आहे ओके तर हे तुमचं काय झालं पोरांनो आन्सर झालं त्याचं प्रॉब्लेम नंबर 5 चं ओके सर्वांना समजलं काय सर्वांना चला लिहा नंतर if y equal to u into v then differentiating with respect to x हे पारे y चा डेरिव्हेटिव्ह काय आहे पोरांनो dy बाय dx आहे आता इथं पहिलं फंक्शन ठेवा दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा प्लस दुसरा फंक्शन ठेवा पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा याला म्हणतात प्रोडक्ट रूल ओके याला म्हणतात अरे u इनटू v रूल याला म्हणतात चेन रूल कोणता रूल आहे तो चेन रूल प्रत्येक टाइपचे आता हे झालं सेकंड लेवल आता इथं सर्व प्रॉब्लेम कसे असतील रे सेकंड लेवलचे असतील हे की नाही सेकंड लेवलचा पहिला प्रॉब्लेम सेकंड लेवलचा पहिला प्रॉब्लेम काय पहा इथं हे साइन ऑफ रूट x इनटू e raised to sin x cos of log of x e raised to cos x tan of 7x into cot of 9x log of sin x into sec of 3x sin inverse of 2x into cosec of 5x असे मी तुम्हाला 5 प्रॉब्लेम दिले मित्रांनो आता हे 5 प्रॉब्लेम तुम्हाला सोल्युशन करायचं आहे ओके चालू आहे ना त्याचा 5 प्रॉब्लेम मला दिले पहिला प्रॉब्लेम सोल्युशन बघा रे मित्रांनो पहिल्या प्रॉब्लेम सोल्युशन काय बघा लेट y इक्वल टू किती आहे sin ऑफ रूट x इनटू किती आहे हे e रेस टू किती आहे sin x आहे काय केलं पाहिजे तुम्ही आता इथं डिफरन्शिएटिंग काय केलं पाहिजे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x केलं पाहिजे y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे dy बाय dx होतो बरोबर आहे आणि इथं किती आहे पहिलं फंक्शन sin ऑफ किती रे sin ऑफ रूट x ठेवा आणि दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा दुसऱ्या फंक्शनचा काय काढा डेरिव्हेटिव्ह काढा प्लस दुसरा फंक्शन ॲज इट इज ठेवा पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा sin ऑफ किती रे हे sin ऑफ किती पोरांनो रूट x होतो दिस इज इक्वल टू इथं किती आहे sin ऑफ रूट x आणि e रेस टू sin x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो रे e रेस टू sin x होतो
बरोबर, लक्षात घ्या पोरांनो. आणि साईनचा परत काढला पाहिजे. हे डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढला पाहिजे रे भाई, sin x काढला पाहिजे. प्लस समजलं का? पहा तेव्हा इथं काय येतं, e sin x जसा आहे तसं लिहा. साईनचा डेरिव्हेटिव्ह cos ऑफ रूट x आणि परत ह्या रूट x चा डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे. पहा आता इथं काय होतं बघा रे, sin ऑफ रूट x इंटू इथं किती आहे, e रेज टू sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, cos x आहे, प्लस e रेज टू sin x आणि हे cos x जसं आहे तसं लिहूया, रूट ऑफ x 1/2 रूट ऑफ x. ओके, अशा पद्धतीने आता या दोघांमध्ये e रेज टू sin x सारखं आहे, म्हणून मला काय करता येईल पोरांनो, की कॉमन काढता येईल. e रेज टू sin x कॉमन काढलं, आतमध्ये काय राहतो, sin ऑफ रूट x इंटू cos x प्लस cos ऑफ रूट x अपॉन किती आहे, 2 रूट x आहे. व्हॉट इज दिस इज dy काय आहे, dx आहे. हे झाला तुमचा पहिला प्रॉब्लेम. व्हॉट इज दिस इज युअर फर्स्ट प्रॉब्लेम. द सेकंड प्रॉब्लेम इज, हे बघा रे, दुसरा प्रॉब्लेम कोणता आहे पहा, लेट y इज इक्वल टू, इथे किती आहे रे, cos ऑफ, इथे किती आहे पोरांनो, cos ऑफ log x इंटू e रेज टू किती आहे रे, cos x आहे. आता काय करा तुम्ही, डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू x आहे. y चा डेरिव्हेटिव्ह किती आहे रे, dy/dx आहे. पहिला फंक्शन जसा आहे तसं ठेवा, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. e रेज टू cos x आहे, प्लस e रेज टू cos x लिहिला. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन किती आहे रे, cos ऑफ किती आहे, log x, इथं लिहायला पाहिजे. बरोबर आहे का? तर अशा पद्धतीने इथं किती आहे, dy/dx इज इक्वल टू, इथं किती आहे, cos ऑफ किती आहे रे, cos ऑफ log x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू cos x काय होतं, e रेज टू cos x इंटू log a इंटू काय होतं, log a होतो. डेरिव्हेटिव्ह पुन्हा काढायचा, परत पुन्हा काढायचा. e च्या डोक्यावर कोण बसलेला आहे, cos x बसलेला आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह परत काढायचा. बरोबर आहे का? प्लस आता इथे किती आहे, e रेज टू cos x आणि cos x किती आहे, मायनस sin ऑफ log x. ओके, आणि परत डेरिव्हेटिव्ह काढायचा, परत काढायचा रे, log x चा काढायचा. बरोबर आहे का? त्याच्या समोरच्या असं त्याला सेकंड लेवल आहे, म्हणून त्याला आपण सेकंड लेवल म्हणतो. इथे किती रे, cos ऑफ log x इंटू e रेज टू cos x इंटू log a आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह किती झाला, मायनस sin x होतो, हे परत मायनस, इथे किती आहे रे, e रेज टू cos x sin ऑफ log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह किती झाला, 1/x. दिस इज इक्वल टू, हे किती रे, मायनस आहे, मायनस पहिले sin x लिहा, पहिले काय लिहा, sin x cos ऑफ log x e रेज टू cos x इंटू log a मायनस, इथं काय येतं रे, e रेज टू cos x sin ऑफ log x अपॉन किती आहे रे, x. What is this? This is your answer of this problem. या प्रॉब्लेमचं आन्सर किंवा सोल्युशन आहे बघा. अशा पद्धतीने तुमचे हे दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. ओके, याला म्हणतात सेकंड लेवल. या सेकंड लेवल मध्ये
फंक्शनच्या समोर फंक्शन बसलेला असतो, 2 वेळा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. त्याची कॉलेज सेकंड लेवल. 4 प्रॉब्लेम वगैरे मुलांनो. नंबर 4 प्रॉब्लेम आहे. लेट y इक्वल टू किती रे आहे tan 7x cot 9x असं आहे ते. डिफरन्शिएटिंग with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह काय होतो रे? dy by dx होतो. पहिलं फंक्शन ॲज इट इज tan 7x ॲज इट इज, tan 7x ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot 9x प्लस काय करायचं रे? ही cot 9x आणि डेरिव्हेटिव्ह लिहायचं. काय लिहायचं रे? tan 7x लिहायचं. डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं परत? tan 7x लिहायचं. पहा बोला हे बघा रे, पहिलं फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट असं आहे ते. कोणतं चाललंय? की थर्ड लिहिलं मग थर्ड चालले ना. tan 7x आणि cot 9x तो प्रॉब्लेम आहे ना. चला पुढे आता तिथं काय झालं रे? tan 7x ॲज इट इज लिहिलं. आता cot चा डेरिव्हेटिव्ह काय होतो? मायनस cosec स्क्वेअर 9x होतो. काय होतो? मायनस cosec स्क्वेअर 9x होतो. आणि परत कोणाचा काढा? हे डेरिव्हेटिव्ह ऑफ किती रे? 9x होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय केलं? 9x होतो. त्यानंतर पुढे पहा काय होतं ते. त्यानंतर पुढे बघा रे, पहिल्याला दुसऱ्याचं काय लक्ष द्या. पहिल्याला दुसऱ्याचं काढलेलं आहे प्लस दुसरा ठेवलाय cot 9x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 7x sec 7x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ किती रे? 7x आहे. अशा पद्धतीने पुढे पहा काय होतं इथे. हे tan 7x किती रे? मायनस tan 7x आणि इथे किती आहे? cosec स्क्वेअर 9x आहे. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 9x किती होतो? 9 होतो. प्लस इथे किती आहे रे? cot 9x into sec 7x. आता इथं पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ किती आहे? इथं tan आहे ना. tan चं डेरिव्हेटिव्ह काय झालं? डेरिव्हेटिव्ह ऑफ tan किती होतो? sec स्क्वेअर 7x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x काढायचं आहे. हे sec स्क्वेअर 7x झालं. ओके इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x is 7. आता इथे पहिले मी sec मध्ये चुकून लिहिलं होतं. तुम्ही काही बोलत नाही. जसं आहे तसंच आपलं लिहित राहा. tan चा डेरिव्हेटिव्ह किती होतो? sec स्क्वेअर होतो की नाही होतो? मग चला आता आपल्याला काय करायचं आहे पोरांनो? झालं काय? आता 7 पहिले घ्यायचं, हे 9 पहिले घ्यायची. इथं चला मायनस 9 लिहिलं. इथं किती आहे? tan 7x. इथं किती आहे? cosec स्क्वेअर 9x. परत किती आहे? प्लस हे किती घ्या रे? 7 घ्या. इथं किती आहे? cot 9x. इथं किती आहे रे भाई? sec स्क्वेअर 7x. व्हॉट इज दिस? दिस इज dy by dx. व्हॉट इज दिस? दिस इज dy by dx. झाले प्रॉब्लेम होता तुमचा हा. प्रॉब्लेम 3 झाला. आता प्रॉब्लेम 4 घ्या. प्रॉब्लेम 4 let y is equal to काय होतं आपल्याला? y is equal to तो काय आहे? tan inverse of 3x into cot inverse of किती आहे? 7x. असे हे प्रॉब्लेम आहे इथं, आहे की नाही? बरोबर आहे का? आता काय करा? differentiating with respect to x, derivative of y dy by
dx आता इथे काय आहे तर हे पहिलं फंक्शन जसं आहे तसं लिहा tan इन्व्हर्स ऑफ 3x जसं आहे तसं लिहिलं दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढा डेरिव्हेटिव्ह ऑफ दुसरा कोण आहे cot इन्व्हर्स ऑफ 7x प्लस cot इन्व्हर्स ऑफ 7x ठेवला डेरिव्हेटिव्ह काढा कोणाचं आहे पहिल्याचं tan inverse of 3x this is equal to tan inverse of 3x derivative of cot inverse minus 1 by 1 plus 7x square आणि 7x चा डेरिव्हेटिव्ह 7x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे 7 होतो प्लस इथे किती आहे रे cot inverse of 7x आणि tan inverse चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 by 1 plus किती रे 3x चा वर्ग आणि परत ह्या 3x चा डेरिव्हेटिव्ह ऍड करा किती रे 3x चा किती होतो 3 होतो एक स्टेप कमी केली इथं तर तुम्ही आता काय करा बरोबर डायरेक्टली हे करा -7 तो काय हे tan inverse ऑफ किती आहे 3x 1 plus 7 चा वर्ग 49 x चा वर्ग तो काय हे प्लस ते या पहिलं 3 cot inverse of किती आहे 7x आहे अपॉन 1 plus 3 चा वर्ग 9 x चा वर्ग अडेचे this is dy by dx is equal to -7 tan inverse of 3x upon 1 plus 49x square plus 3 cot inverse of 7x upon किती रे 1 plus 9x square ओके क्वेश्चन रूल है वगैरे क्वेश्चन रूल तर आपण u by v रूल u by v रूल क्वेश्चन रूल किंवा u by v रूल आहे तो कसा आहे पहा पहिला प्रॉब्लेम आहे लेट y किती रे u by v आहे देन काय करा तुम्ही डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू काय झालं रे x होतो y चा डेरिव्हेटिव्ह काय होतो रे dy by dx होतो इथं डिनॉमिनेटर ठेवला न्यूमरेटरचं काढायचं मायनस न्यूमरेटर ठेवला डिनॉमिनेटरचं काढायचं लक्षात घ्या डिनॉमिनेटरचं काढायचं अपॉन डिनॉमिनेटरचा वर्ग आहे पुन्हा पाहून घ्या पोरांनो तर हे डिनॉमिनेटर ठेवला न्यूमरेटरचं काढायचं मायनस न्यूमरेटर ठेवला डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा अपॉन काय रे डिनॉमिनेटरचा वर्ग आहे ठीक आहे आता इथं बघा काय होतं इथं बघा काय होतं विद्यार्थ्यांनो हे झालं तुमचं फॉर्म्युला कोणता क्वेश्चन रूलचा हा रूल आहे लक्षात तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं काय y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx छेद ठेवलाय अंशाचं काढले मायनस अंश ठेवलाय छेदाचं काढले भागिले किती आहे छेदाचा वर्ग भागिले काय आहे छेदाचा वर्ग चला आता काय करू आपण पहिला प्रॉब्लेम घेऊया पहिला प्रॉब्लेममध्ये मी क्वेश्चन रूलची प्रॉब्लेम घेतो समजा आपल्याकडे काय येतात sin 7x आहे अपॉन किती आहे cos 5x आहे हा पहिला प्रॉब्लेम झाला दुसरा प्रॉब्लेम आहे तुमचा e raised to sin x अपॉन रूट ऑफ log x आहे परंतु तिसरा प्रॉब्लेम आहे a raised to cos x अपॉन tan of 3x आहे ओके sin inverse of 3x अपॉन root of tan x ओके आणि नंबर 5 घ्या cos inverse of 3x किंवा 4x घ्या अपॉन 2 raised to sin x किती 2 raised to sin x असे तुमचे 5 प्रॉब्लेम आहेत पहा त्यापैकी पहिला प्रॉब्लेम आहे त्याचं आपण सोल्युशन घेतोय लेट
y इज इक्वल टू इथे किती आहे रे sin इथे किती आहे 7x आहे इथे किती आहे रे cos ऑफ 5x आहे डिफरन्शिएटिंग किती आहे पोरांनो डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू किती रे x आहे y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे dy बाय dx होतो y चा डेरिव्हेटिव्ह काय होतो रे dy बाय dx होतो आता इथे किती आहे रे cos किती आहे cos 5x आहे किती आहे cos 5x आहे छेद ठेवलाय अंशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे अंशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मायनस अंश ठेवलाय आणि छेदाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे cos किती रे 5x अपॉन काय होतो cos ऑफ 5x त्याचा काय होतो रे वर्ग होतो इथे किती आहे dy बाय dx इज इक्वल टू इथं बघा रे पोरांनो हे जसं आहे तसं लिहा cos किती आहे रे 5x cos 5x चा काय होतो रे वर्ग होतो इथं किती आहे रे cos 5x आहे इथं sin 7x चा काय होतो रे cos 7x आणि 7x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे 7 मायनस इथे किती आहे रे sin 7x आणि cos चा काय झाला मायनस sin 5x आणि परत हे 5x चा डेरिव्हेटिव्ह होतो 5 होतो ओके पुढच्या स्टेटला लिहितो मी काय लिहिणार आहे पहा इथं किती रे इथे किती आहे सर्व वेगळे हे वेगळं सर्व वेगळं आहे काय करा फक्त 7 केलेली आहे इथं काय लिहितो मी dy बाय dx इज इक्वल टू मायनस किती रे 7 cos of 5x cos of 7x मायनस हे मायनस आणि हे मायनस काय झालं रे प्लस झालं इथं किती आहे 5 आहे sin of 7x into sin of किती रे 5x आहे अपॉन इथे किती बघा इथे किती आहे रे cos of इथे किती आहे रे cos of 5x त्याचा काय होतं रे वर्ग ओके तर हे झालं तुमचं सोल्युशन त्याच्यात सुरू झालेलं आहे या पहिल्या प्रॉब्लेम सोल्यूशन झालं ओके आता दुसरा प्रॉब्लेम घ्या स्टुडंट्स दुसरा प्रॉब्लेम मी इथून सुरू करतो आता हे दुसरा प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन सुरू करतो बघा लेट y इथे किती आहे रे e raised to sin x upon root of किती आहे रे रूट ऑफ किती आहे log x आहे आता इथं काय करायचं आपल्याला डिफरन्शिएटिंग काय करायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं x घ्यायचं y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो dy बाय dx होतो ओके आता इथे किती सांगा मला पाहू रूट ऑफ किती रे रूट ऑफ किती आहे log x आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय होतं रे e रेज टू किती आहे sin x होतो ऐकणे मायनस e रेज टू किती आहे sin x आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ किती रे log ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ रूट x होतो आता इथं किती आहे पहा dy by dx is equal to इथे किती आहे रे रूट ऑफ किती आहे रूट ऑफ log x e raised to sin x काय झालं रे e raised to sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो रे पोरांनो cos x होतो काय होतो cos x होतो मायनस किती आहे रे e raised to sin x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ किती होतो रे डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ रूट x 1/2 काय पोरांनो 1/2 रूट ऑफ किती होतो रे 1/2 रूट ऑफ किती होतो रे log x होतो है की नाही आणि log x चा डेरिव्हेटिव्ह किती झाला 1/x होतो आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे पोरांनो डिनॉमिनेटर मध्ये काय बघा हे log
होतो, हा वर्ग आणि वर्ग निघून जातो. अशा पद्धतीने काय होतं बघा, dy बाय dx इज इक्वल टू, इथे किती आता आहे log x आला, किती आला log x आला, इथं काही नसतं म्हणजे इथं असतं. आणि हे दोघं छेदस्थानामध्ये, म्हणून ह्या दोघांचं लक्षण काढायचं आणि हे याला गुणायचं आहे. हे खाली घ्या 2 रूट ऑफ किती होते log x into x बरोबरच्या बाहेर आले. आता यांनी याला मल्टिप्लाय करायचं, log of root x into log of root x म्हणजे किती रे, फक्त log x. तर ते x पण घ्यायचं, 2x log x येतो, किती याला मल्टिप्लाय करतोय आपण. e raised to sin x हे काय झाले cos x मायनस इथे किती आहे e raised to फक्त sin x होतं. इथून आणि इथून e raised to sin x कॉमन काढता येतं. dy by dx is equal to e raised to sin x कॉमन काढता येतं. आतमध्ये किती राहिलं रे, हे 2x log x cos x मायनस किती आहे 1 आहे, हे 2 हे रूट ऑफ किती रे log x into x into किती आहे log x. अशा पद्धतीने काय झालं, हे dy by dx ची किंमत झालेली आहे. अलग सर्वांचं. तर हे झालं तुमचा दुसरा प्रॉब्लेम पुरा. दिस इज द सेकंड प्रॉब्लेम. ओके, लिहा नंतर. नंबर 3, लेट y इक्वल टू किती आहे sin इनवर्स ऑफ किती आहे 3x आहे, अपॉन इथे किती आहे काय रूट ऑफ किती रे tan x आहे. डिफरेंशिएटिंग with respect to x आहे, y चा डेरिव्हेटिव्ह काय रे dy by dx आहे. आता इथं काय ठेवलं, इथं किती आहे रूट ऑफ tan x आहे, बरोबर आहे. पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचं, पुन्हाचं sin इनवर्स ऑफ किती रे 3x काढायचं. ओके, त्यानंतर काय हे मायनस इथं किती आहे sin इनवर्स ऑफ किती आहे 3x आहे. हे काय हे छेद ठेवला अंशाचं काढायचं, मायनस अंश ठेवला छेदाचं काढायचं. ओके, डेरिव्हेटिव्ह काढायचं. ओके, चला आता बाहेर एक पोरांनो, भागिले छेदाचा वर्ग भागिले काय डिनॉमिनेटर आहे, हे डिनॉमिनेटरचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. चला काय dy by dx is equal to इथे किती बघा रे रूट ऑफ tan x म्हणजे काय झालं हे tan x झालं. काय झालं रे tan x झालं. इथे किती आहे, इथे किती आहे हे रूट ऑफ tan x आहे आणि sin इनवर्स ऑफ 3x 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस किती 3x स्क्वेअर into derivative of 3x is किती रे 3 मायनस काय sin इनवर्स ऑफ 3x असं घ्या, त्या 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 ला sin इनवर्स ऑफ 3 तसं लिहिलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan रूट ऑफ tan x 1 by 2 रूट ऑफ tan x into derivative of tan x is sec square x. ओके, चला पोरांनो आता काय करतात बघा, आता हे खाली हे आणि हे दोघांचा गुणाकार खाली लिहायचा असतो. यांनी याला गुणायचं, यांनी याला गुणायचं. चला या स्टेपमध्ये लिहितो आपण इथं dy by dx बरोबर हे पहा पोरांनो, मी काय करतोय दादा, या दोघांचा एलसीएम आणि त्याला खाली घ्यायचं, दोघांचा गुणाकार एलसीएम म्हणजे गुणाकार, हे 2 घेतलं, 2 रूट ऑफ किती आहे tan x आहे आणि इथं किती आहे रूट ऑफ किती आहे 1 मायनस 3 चा वर्ग 9, इथं किती आहे x स्क्वेअर आहे. ओके, आणि हे किती आहे tan x आहे, हे किती पोरांनो हे tan x आहे, जोड लिहिलं. आता यांनी याला गुणायचं, यांनी याला गुणायचं म्हणजे रूट ऑफ tan x into रूट ऑफ tan x म्हणजे 2 tan x. किती होतं 2 tan x, हे खाली आलेलं आहे आणि 2 आणि हे
3 म्हणजे काय झालं रे 6 झालं. 2 आणि 3 म्हणजे काय झालं हे 6 झालं. दिस इज द 6 झालं पहा हे नाही का. त्यानंतर पुढे इथे किती आहे रे हे मायनस आहे नो प्रॉब्लेम. मायनस आहे मायनस लिहिलं. इथे किती आहे पहा हे sec स्क्वेअर. sec स्क्वेअर x पहिले लिहा. पुन्हा काय लिहायचं रे sin इनवर्स ऑफ किती आहे sin इनवर्स ऑफ किती आहे 3x आहे. व्हॉट इज दिस ठीक आहे. तर हा तुमचा काय झालेला आहे प्रॉब्लेम नंबर 3 झालेला आहे. आता प्रॉब्लेम नंबर 4 घ्या. y is equal to किती आहे cos इनवर्स ऑफ 4x भागिले 2 रेज टू किती आहे 2 रेज टू किती आहे sin x आहे. आता हे डिफरन्शिएटिंग with respect to x y चा डेरिव्हेटिव्ह किती आहे dy by dx आहे. आता छेद ठेवा 2 रेज टू sin x आणि कुणाचं काढायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स ऑफ 4x काढायचं मायनस इथं काय लिहायचं cos इनवर्स ऑफ 4x आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचं काढायचं मुलींनो 2 रेज टू किती आहे sin x अपॉन इथे किती आहे 2 रेज टू किती आहे sin x त्याचा काय होतं रे स्क्वेअर होतो त्याचा स्क्वेअर होतो. ओके तो काय आहे dy by dx is equal to इथे किती आहे रे 2 रेज टू किती आहे sin x. आता cos इनवर्स ऑफ 4x म्हणजे किती आहे रे पोरांनो मायनस 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस किती आहे 4x त्याचा काय होतं रे वर्ग होतो. इथे हे मायनस इथे किती आहे पोरांनो cos इनवर्स ऑफ 4x cos इनवर्स ऑफ 4x इथे किती आहे रे 2 e रेज टू sin x into log 2 तसं a रेज टू x काय होतं a रेज टू x into log a होतं. तसं 2 रेज टू sin x into log 2 आणि त्याच्या पुढे लिहायचं sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x होतो. होल डिवाइडेड बाय काय डिवाइडेड बाय हे घ्यायचं किती 2 रेज टू sin x म्हणजे काय होतं रे वर्ग होतो. इथं खाली काय येत असतं म्हणजे इथं एक आहे दोघांचा गुणाकार करा खाली लिहा एकनी याला गुणा एकनी त्याला गुणा काय होतं बाय dy by dx is equal to तर हे खाली घ्या मुलांनो किती आलं रे 1 मायनस 16x वर्ग इनटू किती आहे 2 रेज टू किती आहे sin x त्याचा काय होतं रे वर्ग. आता इथे याला गुणाकार करा किती झाले मायनस 2 रेज टू किती आहे sin x. त्यानंतर इथे ह्याला गुणायचं आहे मायनस 1 मायनस किती रे 16x स्क्वेअर इनटू cos इनवर्स ऑफ हे 4x आहे. पुढे काय झालं रे 2 रेज टू किती आहे sin x आहे त्याच्या पुढे जायचं इनटू किती रे log 2 इनटू किती आहे रे cos x. दिस इज युअर आन्सर. हे इनटू त्याच्या पुढे काय बरं रे खाली नाही त्याच्या पुढेच आहे. अशा पद्धतीचं काय झालेलं आहे प्रॉब्लेम तो सॉल्व झालेला आहे. ओके एनी प्रॉब्लेम हियर. आपण हे दोन प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहेत. त्याला म्हणायचं सेकंड लेवल. तुमचं साधे पण झाले प्रोडक्ट पण झाले आणि क्वेश्चन पण झाले. ओके सेकंड लेवलचे सर्व प्रॉब्लेम तुमचे झालेले आहेत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थर्ड लेवलचे फॉर्म्युले देऊ त्याच्यानंतर थर्ड लेवलचे प्रॉब्लेम सुद्धा आपण घेऊन टाकूया. ओके